ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सध्या आपण मुंबईच्या वेशीवरती आनंदनगर जकात नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते। मात्र त्या संदर्भात आता सरकारने या पोलिसांनी दखल घेतलेली, मात्र या ठिकाणी सगळे आंदोलक जे ते जमा झालेले आहेत। मात्र यांना का अडवलं, कशासाठी अडवलं या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्या संदर्भातलं काय नक्की एकंदरीत तुम्हाला अडवण्याचं काम या ठिकाणी पोलिसांकडे? साहेब, आम्ही श्री मनोज दादा जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांची रसद पुरवण्यासाठी ठाणे मराठी क्रांती मोर्चा, नांदेड सामाजिक संस्था ठाणे यांच्यातर्फे आम्ही तब्बल 5 टेम्पोचं जेवणाचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये केळी, बिस्किट, चपाती, भाजी, भाकरी असं 5 टेम्पो आम्ही जेवण बनवलेलं आहे। तर ते आम्ही जेवण घेऊन जाता जाता आपल्या कोपरी नाका म्हणजे मुंबईच्या एसीवर आम्ही थांबलो। आम्हाला अडवलं, आमच्या गाडीची चेकिंग केली, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, असं करायचं नाही। म्हणजे आम्ही फक्त जेवण घेऊन जातो तरी आम्हाला अडवलं जातं, त्रास दिला जातो। हा त्रास नाही दिला पाहिजे। दुकानं जे ते बंद करण्यात आली त्यामुळे त्याचा नाहक त्रास, पाणी नसेल या इतर सोयी गोष्टी मुंबईत मिळत नाही। त्यामुळे जर तुम्ही जर अशी समाजसेवा करत असेल तर कुठेतरी अडवणं कितपत योग्य आहे? कसं आहे माहिती का, अतिशय चुकीचं आहे। कोणतंही आंदोलन असो तिथे सगळ्या सुविधा सरकारचं काम आहे, पण आपलं सरकार उलटं करतंय, सगळ्या सुविधा बंद करतंय। पण हे सरकारचं काम आहे सुविधा देणं, सरकार सुविधा बंद करतं, बंद तर करतं। एक पाणी बॉटल जिथे 10 रुपयाला आहे तिथे 50 रुपयाला पाणी बॉटल विकण्याचं सरकारी काम चालू आहे सरकारी देखरेखाली। सरकारने पूर्ण रसद चालू करायला पाहिजे, प्रत्येक गाडी जाऊ दिली पाहिजे। सरकार अजून एक जाहीर निषेध करतो, जिथे भगवा झेंडा दिसेल, जिथे जरांगे साहेबांचं पोस्टर दिसेल ती गाडी अडवली जाते। आता तुमच्या पाठीमागे जे गाड्या आहेत, संभाजीनगरहून आल्यात बोलतायत ते, त्यांच्या गाड्या मागील 2 तासापासून या गाड्या अडवल्यात। आता हे बांधवांनी आम्हाला फोन केला, साहेब आमच्या गाड्या 2 तासापासून अडवल्यात। या गाड्या फक्त झेंड्यामुळे आणि जरांगे पाटलाच्या पोस्टरमुळे अडवल्या। साहेब, तुमची गाडी कधीपासून अडवली? तुमची गाडी रात्रपासून गाडी ठेवली, घ्या ही गाडी रात्रपासून। या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी ज्या गाड्या आहेत ते या ठिकाणी थांबवलं जाते। मात्र सध्या तरी आम्ही 6 वाजेपासून गाडी ठेवली तर जेवण आणलं होतं आम्ही। आता आम्हाला तिथं जायचं, आता माहित बी नाही आम्हाला कुठं जाणार। या ठिकाणी पाहू शकतो सर्व मराठा मोर्चेकरी जे असतील, वासुदेव देखील या मोर्चेमध्ये सामील झालेले आहेत। या ठिकाणी आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। तुम्ही देखील कुठून आलात, एकंदरीत वासुदेव आहात आणि या ठिकाणी कशा प्रकारचं गणरायाकडे साकडं असणारे मराठा आरक्षण? गणरायाकडे साकडं हेच आहे का ओबीसीतून मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे सरकार जे अडवणूक करतंय, आम्ही भीक मागून मराठा आंदोलकाला खाऊ घालू लागलो। हे म्हणजे एक 10 रुपयाची बॉटल 50 रुपयाला देऊ लागले। म्हणजे याच्या मागं यांना जास्त टॅक्स वसूल करायचा असेल यांना, त्याच्यामुळे यांनी मराठा आंदोलनाची पिळवणूक चालवलेली। आम्ही शिदोरी मागतोय आणि आंदोलकाला खाऊ घालतोय आणि हे पण सरकार आम्हाला अडवतंय। आम्हाला सुद्धा मागू देत नाही, आम्हाला पुढे जायचंय जाऊ देत नाही। खाऊ घालायचं कसं आम्ही सांगा? पाहिलं गेलं तर 10% आरक्षण देण्यात आलं होतं, मात्र ते देखील आरक्षणापेक्षा पाहिलं गेलं तर टिकणार आरक्षण पाहिजे असं देखील आता जरांगेचं म्हणणं नाही। आमचं म्हणणं एकच आहे का आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, 10% आरक्षण नाही पाहिजे, आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे। मात्र ओबीसीकडनं हात लावून लावता हे आरक्षण तुम्हाला दिलं जाणार असं सरकारचं म्हणणं आहे। देता येतं, हात न लावता देता येतं, ओबीसीतून वेगळा प्रवर्ग तयार करून देता येतं आरक्षण। या ठिकाणी आरक्षणाची मागणी आहेत आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईच्या वेशीवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आंदोलक जे आहेत ते याच मार्गी जे आहे ते आझाद मैदान या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक गाड्यांची अडवणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पाहू शकतो मुंबईच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक वेशीवरती या गाड्याची चेकपोस्ट केली जाते। ज्या गाड्यांवरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा झेंडा असेल, या जरांगेंचा फोटो लावलेला ज्या गाडीवरती सिम्बॉल असेल त्या गाड्या निदर्शनास येतात आणि त्याच गाड्या ज्या आहेत ते आनंदनगर जकात नाका या ठिकाणी पूर्णतः बाजूला करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी सर्व या आंदोलकांचं गाड्या बाजूला ठेवण्यात आहे। सर, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जाते, वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे तुम्ही रिक्वेस्ट करून त्यांना त्या गाड्या थांबून पुढे जाण्यासाठी सांगतात। आंदोलकांचे काय मनातल्या भावना आहेत?
त्यांचं म्हणणं आहे की गाड्यासह सोडावं, पण पुढं वाहतूक कोंडी होणार आणि त्याचं जास्त प्रमाण होणार. जेवणाच्या वगैरे गाड्या आम्ही इथून सोडतो, जे आवश्यक वस्तू आहेत ते चेक करून, आणि काही अनुचित प्रकार होऊ नये याच्यासाठी पण आम्ही चेकिंग करून ते पुढे सोडत आहे. मात्र ट्रेनचा एक पर्याय तुम्ही सांगितलेला आहे, बाजूला रेल्वे स्टेशन आहे, त्यामुळे त्यातनं देखील जाण्यासाठी काय सोय करण्यात आली का? आता त्या ठिकाणी रेल्वेने गेले तर ते सोपं होईल त्यांच्यासाठी, तर ते चांगलं राहील त्यासाठी. पोलिसांचं म्हणणं आहे की आंदोलकांना जे पुढे जर गेल्या तर अनेक गाड्या ज्या अडकून पडतील, वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे त्यांना या ठिकाणी विनंती केली जाते गाड्या ज्या आहेत ते मोठ्या संख्येने इथेच थांबवावे, अत्यावश्यक सेवा असेल तर त्या पुढे सोडल्या जातील. मात्र अशा प्रकारच्या गाड्या जर मुंबईत दाखल झाल्या तर त्या पार्किंगसाठी देखील जागा त्या मुंबईमध्ये नाहीये, त्यामुळे मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी येत आहे. मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता आरक्षण महत्वाचं आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा करत जरांगे पाटील अनेक या ठिकाणी आंदोलक जे आहे ते मुंबईत दाखल होत आहेत. मात्र आरक्षण कशा प्रकारे आता पुन्हा टिकणारं असेल, या ओबीसीतनं कशा प्रकारे मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या ते काल जी शिंदे समिती आली होती त्यांना देखील या ठिकाणी कुठेतरी अपयश आलं की काय, या पूर्णतः गॅजेट जे हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, त्या पद्धतीचं आरक्षण या ठिकाणी लागू कधी करणार, अशा प्रकारचे मुद्दे जे आहेत ते काल जरांगे पाटील यांच्या समोरच्या समितीने मांडले. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता मराठा आरक्षणासाठी कशा प्रकारे कटिबद्ध राज्य सरकार यांना आरक्षण देईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश थोरा, टीव्ही मराठी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.